जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि कमेंट पण नक्की करत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. तर आज जी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे ती आहे होममेड पास्ता. आपण बाहेरून पास्ता आणून तो नंतर घरी तयार करतो, तर त्यापेक्षा मुलांना हेल्दीएस्ट व्हर्जन जर द्यायचं असेल तर तुम्ही हा पास्ता नक्की ट्राय करून बघसाल. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कांदा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, एक लसण अद्रक याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे, कोथिंबीर मॅगी मसाला आणि कांद्याची पात. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर काय वापरायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला सांगते. तर नंतर काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने 1 वाटी पाणी, चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल आणि त्याला अशी उकळी येऊ द्यायची. मस्त उकळी आली की आपलं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चमच्याने लगेच मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये गाठ ठेवायची नाही आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. ज्याच्यावर तुम्ही शेगडी वगैरे गॅस करत असाल ते लगेच बंद करायचं मिक्स झाल्यानंतर आणि एक झाकण ठेवून द्यायचं सगळ्या गाठी फुटल्यानंतर. आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर हाताला सहन होईल तितकं जर झालं असेल तर मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताला जास्त गरम लागणार नाही आणि पीठ पण व्यवस्थित शिजतं वाफेवर, म्हणून ते 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता मी इथे 5 मिनटं झाकून ठेवलं आणि लगेच एका ताटामध्ये काढून घेतलं. एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हाताला काय करायचं, सर्वप्रथम आपल्या हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तो आपल्या हाताला जो आहे ते तांदळाची पिठी आपल्या हाताला चिपकत नाही, म्हणून आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. म्हणजे असं त्याचा सॉफ्ट असा डो बनवायचा की हाताला मऊ मऊ लागला पाहिजे, इतका मस्त तयार होतो. बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित त्याचा डो असा तयार झालेला आहे. नंतर काय करायचं, परत त्याची थोडीशी लाटी घ्यायची. इथे जर परत तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही याला हाताला परत थोडंसं तेलाचा हात घ्या, कारण ते तांदळाचं पीठ असतं म्हणून ते थोडंसं हाताला चिपकतं. आता जसा पास्त्याचा शेप असतो तसा आपण इथे दिलेला आहे. मी छोटी लाटी केली आणि त्याला गोल गोल करून बघू शकता असा पास्ता, म्हणजे माझ्या आरवीला ओळखू येणार नाही म्हणून मी या पद्धतीचा बनवला. पास्त्यामध्ये वेगवेगळे शेप असतात, तुम्ही तसंही बनवू शकता. जर हातावर तर आणि एकदम पातळ जर बनवायचं असला ना तर हातावर छोटी छोटी लाटी घ्यायची त्याची आणि सगळे असे हाताने जशी आपण सारणाची लाटी बनवतो ना मोदकासाठी तशी बनवायची आणि त्याला फोल्ड करत घ्यायचं गोल गोल, की लगेच सेम आपला बाहेरून जसं आपण पास्ता आणतो तसाच पास्ता घरी तयार होतो, तुम्ही बघू शकता. आता मी इथे सर्व पास्ता बनवून घेतलेले आहे आणि नंतर एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. आपण थोडंसंच तेल टाकायचं, थोडेसे तेलामध्ये मस्त तयार होतो. नंतर लसणाचे अद्रकीचे छोटे छोटे जे काप आपण कापून घेतलेले आहेत ते छोटे छोटे काप त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ते लसणाचे मी बारीक करून काप घेतले, अद्रकीचे छोटे छोटे बारीक करून काप घेतले. ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा. तो परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगोदर, म्हणजे कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचा गुळचटपणा निघून गेल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. इथे मी 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती ॲड केली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी कांद्याची पात टाकायची, कारण कांद्याची पात नंतर आपल्याला वरतून पण टाकायची. बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात ॲड केली मी आणि ते मिक्स केल्यानंतर टोमॅटो केचप घेतलं, टोमॅटो सॉस इथे मी छोट्या वाटीने 1 वाटी वापरलेला आहे आणि ते टाकून दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. साधारण मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं. वरतून थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर आपण जो पास्ता बनवला होता तो पास्ता त्याच्यामध्ये एक एक सोडून द्यायचा. एक सोडून दिल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतरच सोडा, एक उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपला पास्ता त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला झाकून ठेवायचं, एक 5 मिनटं होऊ द्यायचं. वरतून त्याला मॅगी मसाला टाकायचा, याला अजून छान टेस्ट येते. वरतून मॅगी मसाला मसाला जर टाकला ना तर टेस्ट खूप छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत याला काय करायचं, झाकण ठेवायचं. मिक्स का करायचं, कारण खालचे वरी पूर्ण ते शिजले पाहिजे म्हणून. परत नंतर याला झाकण ठेवून एक 5 मिनटं होऊ द्यायचं. 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर बघू शकता याला मस्त उकळी आलेली आहे आणि आपला पास्ता त्याच्यामध्ये छान शिजलेला आहे. नंतर एक प्लेट घ्यायची, तुम्हाला जे आवडतं, मुलांना जे आवडतं त्याच्यासोबत खायला. मी इथे टोमॅटो लिंबू सर्व केलेला आहे
आणि आपला पास्ता सर्व केलेला आहे। बघू शकता आपला। आता मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर काय करायचं, 1 वाटी रवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि जशी आपण तांदळाच्या पिठीची खिशी घेतली त्याच पद्धतीनं रव्याची घ्यायची। वरतून कांद्याची पात टाका आणि सर्व करा। आणि चला पटकन मग कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। थँक्यू, बाय बाय।